स्वागत है। देखते हैं खबरें विस्तार से। सितंबर महीने के पहले हफ्ते में ही 6 दिन बैंक बंद रहेगी। इसका परिणाम एटीएम की सेवाओं को भी झेलना पड़ेगा और इस वजह से ग्राहकों को 30 से 31 अगस्त इन 2 दिनों में ही अपना व्यवहार पूरा करना पड़ेगा। लेकिन ग्राहकों की गैर व्यवस्था न हो, इसलिए कृष्ण जन्माष्टमी की छुट्टी होने के बाद भी बैंक खुली रहेगी। ऐसी जानकारी बैंक कर्मचारी एसोसिएशन के सचिव विश्वास उद्दीन ने दी है। शिवसेना प्रमुख बाला साहेब ठाकरे इन्होंने अन्याय करने वालों को न्याय का पाठ जिन्होंने सिखाया उन्हें शाबाशी दी। ऐसी परंपरा उद्धव ठाकरे ने निभाई है। ऐसे गौरवशाली वाक्य राज्य के उद्योग मंत्री सुभाष देसाई इन्होंने दी है। विभिन्न क्षेत्रातले सामाजिक कार्य, शिक्षण क्षेत्र, खेळांच्या क्षेत्रातले, संगीतातले असे सगळे मान्यवर होते आणि त्यांचा हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला। माननीय बाळासाहेबांनीच ही संस्कृती शिवसैनिकांना शिकवली आणि त्याप्रमाणे समाजातल्या गुणीजनांचा सत्कार करण्याची परंपरा जी या ठिकाणी या परिसरामध्ये कैलासवासी बाबासाहेब धुमाळ यांनी सुरू केली होती, त्यांची आठवण ठेवून कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम पुढेही चालू ठेवला आहे आणि या वर्षीचे पुरस्कार नुकतेच आता वितरित करण्यात आले। या सगळ्या मान्यवरांचं अभिनंदन आणि ज्या कार्यकर्त्यांनी आयोजकांनी यासाठी मेहनत घेतली त्यांना मनापासून धन्यवाद। अवैध रूप से पिस्तौल बेचने वाले एक युवक को गिरफ्तार कर लिया है। पिंपरी चिंचवड पुलिस कमिश्नर की अपराध शाखा ने कार्रवाई की थी। इस समय आरोपी से 5 पिस्तौल और 13 लाइव कारतूस जब्त किए गए। दुकानदारों में से 1 से 2 पिस्तौल और 2 लाइव कारतूस जब्त किए गए थे। विशेष रूप से इस मामले में मुख्य आरोपी एक मैकेनिक इंजीनियर है जो एक धारावाहिक अपराधी है। हा जो अनूप सोनवणे आहे याची 31 ऑगस्ट पर्यंत पोलीस कस्टडी आहे आणि अवधूत जालिंदर गाडवे याची 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी होती आणि नंतर तो दुसऱ्या गुन्ह्यामध्ये ट्रान्सफर झालेला आहे। या आरोपींचा पूर्व इतिहास बघितला असता अनूप नवनाथ सोनवणे हा डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे, म्हणजे हा सुशिक्षित आहे, चांगला शिकलेला आहे, परंतु तो या चुकीच्या कामामध्ये गुंतल्याचं आढळून आलं। हा याचा लेबर सप्लाय करण्याचा व्यवसाय आहे। याच्यावर यापूर्वी 5 गुन्हे दाखल आहेत। त्याच्यामध्ये खडकला CR नंबर 223 हा मोटर वाहन चोरीचा आहे। सांगवी पोलीस स्टेशनला CR नंबर 354/2010 हा पण मोटर वाहन चोरीचा आहे। नंतर याच्याकडे यापूर्वी हत्यार सापडलेला आहे म्हणून निगडी पोलीस स्टेशनला CR नंबर 3092/2011 असा याच्याविरुद्ध आर्म्स ॲक्टचा गुन्हा देखील दाखल आहे। शिवाजीनगर पोलीस ठाण्याला CR नंबर 148/2012 हा 381चा नोकराची चोरीचा गुन्हा दाखल आहे आणि याच्याविरुद्ध एक विनयभंगाचा गुन्हा देखील निगडी पोलीस स्टेशनला CR नंबर 145/2016 IPC 354/442 याप्रमाणे हा दाखल आहे। तर असा आरोपी आहे याच्याविरुद्ध याच्या आधी 5 गुन्हे दाखल झालेले आहे। त्याच्याकडनं आपण 7 देशी कट्टे आणि 15 राऊंड जप्त केलेले आहे। दुसरा जो आरोपी आहे त्याचं नाव आहे अवधूत जालिंदर गाडवे, हा 12वी पास आहे। याचे आळंदी रोडवर हॉटेल चांदणी आणि हॉटेल मोहिनी लॉज असे 2 हॉटेल याच्या नावावर आहेत। याच्यावर यापूर्वी दिघी पोलीस स्टेशनला 2 गुन्हे दाखल आहेत। एक आहे दिघी पोलीस स्टेशन CR नंबर 175/2018 IPC 452 324 386 हा एक्स्टॉर्शनचा गुन्हा आहे आणि याच्यामध्ये हा फरार होता। याला आम्ही अटक केल्यावर आता त्याला दिघी पोलीस स्टेशनच्या ज्या गुन्ह्यामध्ये तो फरार आहे त्याच्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे। खबरों में आज के लिए इतना ही। MLS न्यूज लाइव देखने के लिए MLS हिंदी ऐप प्ले स्टोर से आज ही डाउनलोड कीजिए। तब तक के लिए धन्यवाद।